गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मध्ये हे ड्रॉइंग घेण्याच्या मागचं रिझन काय आहे, तुम्हाला ज्या स्लाइंटिंग लाईन्स, स्लिपिंग लाईन्स ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस जे रेग्युलर घेतली जाते, त्या प्रॅक्टिसप्रमाणे तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आला आहे का की त्या लाईन्स ड्रॉ करण्याचा. लाईन्सचे जे एक्सरसाइज असतात त्या करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याने तुमचे हँड मूवमेंट स्मूथली होते, तुमच्या ड्रॉइंगवरती कमांड येते, लाईन्सवरती कमांड येतात. त्यासाठी लाईन्सच्या एक्सरसाइज दिलेल्या आहेत डेलीच्या, त्या तुम्ही बघू शकता. त्याप्रमाणेच त्या लाईन्स यूज करून आपण एक सिम्पलचं ड्रॉइंग आज ड्रॉ करणार आहोत. ओके, तर त्यातलं मी एक ड्रॉइंग घेत आहे, म्हणजे एकच हा जो ट्री आहे तो पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीचे ट्री आणि हे ड्रॉ करायला इझी होऊन जाईल. ओके, तर आज आपण असं एक ट्री काय करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. बॉर्डर केल्यानंतर तुम्हाला खालून किती स्पेस ठेवायची आहे, जमीन किती ठेवायची ते डिसाईड करायचं. त्यासाठी मी काय करत आहे, ही लाईन्स अशी ओढून घेत आहे. ही लाईन्स तुम्ही थोडीशी मूवमेंटमध्ये किंवा खालीवरती केली तरी काहीच हरकत नाही, कारण जमीन दाखवायची आहे, जमीन एकदम स्ट्रेट नसते. ओके, नॅचरल फील येण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही मूवमेंट दाखवता त्यावेळेस ते अजून छान दिसतं. ओके, त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत आपला ट्री किती उंच पाहिजे. लक्षात घ्या, कोणतं जे तुम्ही ड्रॉइंग करत आहात त्याचा मेन सब्जेक्ट जो असतो तुमच्या सेंटरला ड्रॉ झाला तर ते दिसायला खूप चांगलं दिसतं आणि सेंटरला ड्रॉ करण्याचा ट्राय करायचा. तर आपण सर्वप्रथम आज काय बघणार आहोत, आपण फक्त हे ट्री ड्रॉ करायचं बघणार आहोत. त्यामुळे ते सेंटरला येण्याचा ट्राय करायचा. सेंटरला येण्यासाठी काय ट्रिक सांगितलेले आहेत, एक पेपरचे 2 टोकं घ्यायचे, ते एकमेकांना जोडायचे. असे एकमेकांना जोडल्यानंतर इथं थोडीशी पिंच घ्यायची, जेणेकरून काय होईल, मार्क उमटेल. आणि इथून काय करायचं आहे, इथून ही लाईन्स अशी वरती ओढून घ्यायची आहे, एकदम फेंट ओढायची. ही काय आपली गाईडलाईन आहे की जेणेकरून आपलं ड्रॉइंग सेंटरला दिसावं त्यासाठी. ओके, हे झाल्यानंतर आता मला ट्री किती उंच करायचं आहे ते मी डिसाईड करणार आहे. लक्षात घ्या, खूप छोटंही ड्रॉ नाही करायचं आणि खूप मोठंही नाही ड्रॉ करायचं. वरून साधारण थोडीसा जागा सुटेल अशा पद्धतीने. पण इथून मी काय करणार आहे, ट्रीचा खालचा बुंदा जो आतला असेल तो काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. आता मी ट्री जो ड्रॉ करते आहे तो काय करणार आहे, मी ट्रायंगल, ह्या साईडला एक लाईन, स्लाइंटिंग लाईन्स, आणि ह्या साईडला एक स्लाइंटिंग लाईन, अशा मी 2 स्लाइंटिंग लाईन ओढून घेतलेलं आहे. हे ड्रॉइंग आपण लाईन्सच्या प्रॅक्टिस इम्प्रूव्ह होण्यासाठी आपण करत आहोत. हे काय केलेलं आहे, मी 2 लाईन्स करून एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ओके, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस झाड तुम्ही ड्रॉ करता त्याच्या ज्या फांद्या असतात त्या कशा असतात, ह्या साईडला एक फांदी असते, परत ह्या साईडला एक फांदी असते. खूप ह्या साईडला नाही घ्यायचं, थोडंसं उबट घ्यायचं, म्हणजे अँगल असा ठेवायचा, असा प्लेन नाही ठेवायचं. ओके, त्याने अजून जे ट्री आहे ते छान दिसणार. हे वरती असं गेलं, त्यानंतर परत हा इथं अँगल गेला, परत इथं एक अँगल गेला, परत इथं एक ड्रॉ केला, आणि इथं एक. ओके, अशा पद्धतीने आपण बेसिक ट्रीचे जे आतला पार्ट असेल तो फांद्या वगैरे ड्रॉ केलेला आहे. आता फक्त काय करायचं आहे, जसे की तुम्ही क्लाउड वगैरे ड्रॉ करता हाफ सर्कलनी, तसं काय करायचं आहे, अशा हाफ सर्कलनी तुमचं ट्री कंप्लीट करत करत खाली घेऊन जायचं आहे. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे, हे खूप लांब, खूप छोटे, खूप मोठे असे न करता साधारण एवढ्या शेपमध्ये तुम्ही जर ड्रॉ केले, ह्याला कंपल्शन नाही की तुम्ही किती त्याला लांब घेताय, किती छोटे घेताय, किती मोठे घेताय. तुम्ही तुमच्या आयडियांनी काय करू शकता, असं ड्रॉ करू शकता. ओके, हे कंप्लीट झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये काय करणार, स्लाइंटिंग लाईन सोडणार आहोत. काय करणार, स्लाइंटिंग लाईन्स. ओके, तर स्लाइंटिंग लाईन कशा करायच्या, वरून सुरुवात केली मी, आणि स्लाइंटिंग लाईन ओढताना लक्ष द्यायचं आहे की तुमच्या प्रॉपर स्लाइंटिंग लाईनच आल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला मी हँड मुवमेंटसाठी, हँड एक्सरसाइजसाठी ज्या दिलेल्या होत्या त्यातली ही स्लाइंटिंग लाईन, ही एक काय आहे, लाईन्सचा टाईप आहे, तो करायचा आहे. ट्राय करा की ह्यातलं डिस्टन्स सेम राहील. एकदा लाईन सुरू केल्यानंतर ती एंड होऊपर्यंत तुम्ही कंटिन्यू ती लाईन्स ड्रॉ करताल, हे ट्राय करा. तुम्ही जर डेली रुटीनमध्ये ज्याप्रमाणे मी लाईन्सची प्रॅक्टिस करायला सांगितली त्याप्रमाणे जर तुम्ही लाईन्सची प्रॅक्टिस केली तर तुम्ही पण व्यवस्थित स्लाइंटिंग लाईन्स ड्रॉ करू शकता. ह्या ड्रॉइंगमध्ये बिलकुल स्केल यूज करायची नाही. मी हे करत असताना जो मधला पॅच आहे आणि जे ह्या फांद्या दाखवल्यात त्याच्यामध्ये स्लाइंटिंग लाईन्स येऊ द्यायच्या नाही आहेत. अशा पद्धतीने पूर्ण ड्रॉइंग स्लाइंटिंग लाईनने कंप्लीट करायचं आहे.
हे ड्रॉ करत असताना मुलांचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होणार आहे. पेन्सिलवरती आणि पेपरवरती मुलांची प्रॉपर कमांड येणार आहे. हे ड्रॉ करत असताना मुलं एका जागेवरती बसून जास्त वेळ हे वर्क करण्याचा स्टॅमिना वाढणार आहे. हे ट्रिक कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.